श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत चिंचवड येथील महाराष्ट्रीयन भक्तासाठी अतिशय पवित्र आणि ऐतिहासिक स्थान श्री मोरया गोसावी मंदिर। गणेश भक्ताची प्रेरणा देणारे हे मंदिर शेकडो वर्षाचा इतिहास सांगते। चला तर मग सुरू करूया आजचा पवित्र प्रवास। मंदिराचा इतिहास। श्री मोरया गोसावी हे श्री गणरायाचे अत्यंत खरे भक्त होते। त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य गणेशोपासना, तपश्चर्या आणि भक्तीमध्ये घालवले। ते 14व्या शतकात जगले आणि गणरायाच्या कृपेने त्यांनी अनेक चमत्कारिक अनुभूती मिळवल्या। शेवटी त्यांनी तेथेच चिंचवडमध्ये जीवन समाधी घेतली, म्हणून या ठिकाणाला अत्यंत महत्त्व आहे। मंदिरात दिसणाऱ्या प्रमुख गोष्टी। पवित्र समाधी स्थान। मंदिरात सर्वात मुख्य आकर्षक म्हणजे श्री मोरया गोसावीची समाधी। तेथे अगदी शांतता, सकारात्मकता आणि भक्तिभाव जाणवतो। गणेश मंदिर। समाधी स्थानाबरोबरच तेथे गणेश मंदिर, तेथे सुंदर गणेश मंदिर आहे। गणेश चतुर्थीला विशेष तिथं मोठी गर्दी असते। तिसरे प्रमुख स्थान भजन कीर्तन। मंदिरात रोज सकाळ संध्याकाळ आरती, पठण, भजन आणि मंत्रोच्चार चालू असतात। मोरया गोसावी उत्सव। दरवर्षी मोरया गोसावीच्या पुण्यतिथीच्या दिवशी हजारो गणेश भक्त तेथे येतात आणि विशेष महापूजा केली जाते। मंदिरात कसे पोचावे? चिंचवड हे पिंपरी चिंचवड, पुणे या परिसरात आहे। सार्वजनिक वाहतूक, बस, ट्रेन आणि मेट्रोने सहज पोहोचता येते आणि तिथे पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे। मंदिराची वेळ ही 5:30 ते 9:30 पर्यंत सर्व भक्तांसाठी खुले असते। सकाळ आणि संध्याकाळी आरती विशेष लोकप्रिय आहे। आणि अशा प्रकारे आपण पाहिले चिंचवडमधील श्री मोरया गोसावी मंदिरची संपूर्ण माहिती। जर तुम्ही पुण्यात कधी येत असाल तर नक्की या पवित्र स्थळी भेट द्या। आणि हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या भक्तिमय व्हिडिओमध्ये। जय गणेशा, मोरया मोरया। अष्टविनायक नमो